नमस्कार. मी डॉक्टर तेजश्री योगेश पाटेकर, रेडिओलॉजिस्ट आहे. लहानपणापासून डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती माझ्या मनाला भावली होती आणि त्याबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं. की माझ्या पूर्ण कुटुंबात म्हणजे माझ्या माहेरच्या कुटुंबात मी पहिली डॉक्टर होते. सोनोग्राफी ही गर्भारपणात अतिशय सुरक्षित आणि सोपी तपासणी आहे. त्याचा गर्भावर कुठलाही परिणाम होत नाही. एक्सरेमुळे कर्करोग होतो का? एक्सरे चाचणीमुळे कोणताही कर्करोगाचा धोका आजकाल होतच नाही. नमस्कार. मी डॉक्टर तेजश्री योगेश पाटेकर, रेडिओलॉजिस्ट आहे आणि नाशिकमध्ये इनोव्हिजन सोनोग्राफी अँड इमेजिंग सेंटर हे जुना गंगापूर नाक्यावरचं जे डायग्नॉस्टिक सेंटर आहे त्याची मी संचालिका आहे. तसं तर माझं बालपण हे नाशिकमध्येच गेलं आहे. माझा जन्मच मुळात नाशिकमध्ये झाला. पूर्ण बालपण माझं नाशिकमध्ये गेलं. त्याच्यानंतर माझं शालेय शिक्षण जे आहे ते अभिनव बालविकास मंदिर आणि मराठा हायस्कूल येथे झालं. माझे आईवडील हे शिक्षक असल्यामुळे लहानपणापासूनच आमच्या घरात शिक्षणाची प्रचंड गोडी होती. त्याच्यानंतर उच्च महाविद्यालयीन शिक्षण हे माझं KTHM कॉलेज नाशिक येथे झालं. त्यानंतर मी MBBS पूर्ण केलं आणि MBBS नंतर DNB ही जी डिग्री आहे ही रेडिओ डायग्नॉसिस म्हणजे रेडिओलॉजीमध्ये मी उच्च शिक्षण पूर्ण केलं. MBBS नंतर माझं लग्न झालं, पण माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे DNB रेडिओ डायग्नॉसिससाठी जेव्हा मी उच्च शिक्षण घेत होती त्यावेळी माझे मिस्टर डॉक्टर योगेश एकनाथराव पाटेकर आणि माझ्या पूर्ण फॅमिलीने मला प्रचंड सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे माझं उच्च शिक्षण पूर्ण झालं. आता मला 2 मुली आहेत आणि संपूर्ण कुटुंब मला पूर्णतः हे डायग्नॉस्टिक सेंटर चालवण्यासाठी आणि माझ्या करिअरसाठी सपोर्ट करतं. लहानपणापासून डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती माझ्या मनाला भावली होती आणि त्याबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं आणि त्यामुळे कदाचित मी वैद्यकीय क्षेत्रात ओढली गेली. आणि सांगायचं असं की माझ्या पूर्ण कुटुंबात म्हणजे माझ्या माहेरच्या कुटुंबात मी पहिली डॉक्टर होते. त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांना त्याचा प्रचंड अभिमान होता. खरं तर मला MD मेडिसिन व्हायचं होतं, एक फिजिशियन व्हायचं होतं. पण मेडिसिनचा अभ्यास करता करता माझ्या असं लक्षात आलं की कोणत्याही रोगाचं अचूक निदान झाल्याशिवाय त्याला चांगली ट्रीटमेंट मिळणं थोडंसं अवघड असतं आणि चांगली ट्रीटमेंट मिळण्यासाठी अचूक निदान हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे जेव्हा मी मेडिसिनचा अभ्यास केला त्यावेळी मला एक्सरे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, CT स्कॅन, MRI ह्या डायग्नॉस्टिक मोडॅलिटीजबद्दल लक्षात आलं आणि मी आपोआप रेडिओलॉजीकडे आकर्षित झाले आणि अशा पद्धतीने मी माझं पुढील एज्युकेशन हे रेडिओलॉजी विषयात करण्याचं ठरवलं. DNB रेडिओलॉजी केल्यानंतर मी वेगळे वेगळे फेलोशिप कोर्सेस जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे फेलोशिप कोर्सेस आहेत ते केले आणि त्याच्यानंतर मी माझं डायग्नॉस्टिक सेंटर जे इनोव्हिजन सोनोग्राफी अँड इमेजिंग सेंटर आहे ते मी सुरू केलं आणि तेव्हापासून म्हणजे जवळपास 2015 पासून आपलं सेंटर हे पेशंटला अविरत सेवा पुरवत आहे. आता आजाराचं निदान व्हावं म्हणून एक्सरे चाचणी करण्याचा सल्ला हा डॉक्टरांकडून दिला जातो. हे एक्सरे करण्यासाठी क्षकिरण वापरले जातात. आता ह्याबद्दल अनेक गैरसमज आहे. जसं की एक्सरेमुळे कर्करोग होतो का म्हणजे कॅन्सर होतो का. पण एक लक्षात घ्या, आजकाल हाय फ्रिक्वेन्सी इक्विपमेंट्स अवेलेबल असतात. त्याच्यामुळे रेडिएशन प्रोटेक्शन ह्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि एक मिनिमल डोसेज हे एक्सरे एक्सपोजरमध्ये वापरलं जातं आणि हे एक्सरे अगदी काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये काढले जातात. त्याच्यामुळे एक्सरे चाचणीमुळे कोणताही कर्करोगाचा धोका आजकाल होतच नाही. आता प्रश्न असा बऱ्याच वेळा पडतो की लहान मुलांमध्ये खरंच हे एक्सरे सुरक्षित आहेत का. तर लहान मुलांमध्ये रेडिएशन सेफ्टीची पूर्णपणे काळजी घेऊनच एक्सरे काढले जातात. त्याच्यामुळे रेडिएशन एक्सपोजर हे मिनिमल असतं. शिवाय आमचे एक्सरे युनिट्स हे हाय फ्रिक्वेन्सी असल्यामुळे काही सेकंदात हा एक्सरे शूट केला जातो. त्याच्यामुळे लहान मुलांना एक्सरे एक्सपोजर विशेष असं बसत नाही आणि त्याच्या रोगाचं हे अचूक निदान होतं. गर्भवती महिलांचा जर विचार आपण केला
तर गर्भवती महिलांमध्ये जेव्हा त्या बाळाचे अवयव तयार होतात ते पहिल्या 3 महिन्यात तयार होतात. त्याच्यामुळे गर्भा परिस्थितीमध्ये पहिल्या 3 महिन्यात एक्सरे काढणं हे वर्ज्य असतं. पण 4 महिन्यापासून 9 महिन्यांपर्यंत जर खरंच एक्सरे काढण्याची गरज असेल एखाद्या आजाराचं निदान करायला, तर तेवढ्यासाठी एक लेडशील्ड अवेलेबल असतं. ते लेडशील्ड वापरून कोणत्याही गर्भवतीचा एक्सरे आपल्याला काढता येतो. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न उपस्थित होतो की खरंच सोनोग्राफी गर्भारपणात एक सुरक्षित इन्व्हेस्टिगेशन म्हणून आहे का? तर सोनोग्राफी ही गर्भारपणात अतिशय सुरक्षित आणि सोपी तपासणी आहे. त्याचा गर्भावर कुठलाही परिणाम होत नाही. कारण सोनोग्राफीच्या ज्या ध्वनिलहरी आहेत, म्हणजे सोनोग्राफी ही एक ध्वनिलहरींची तपासणी आहे. याच्यात क्षकिरणांचा कुठेही वापर होत नाही. त्याच्यामुळे गर्भ हा 100% सुरक्षित असतो. आता PCPNDT कायद्यानुसार लिंगभेदाला पूर्णतः बंदी आहे. त्यामुळे लिंगभेद होतो आणि मुलींची संख्या कमी होते. ह्या गोष्टी अंशतः असत्य आहेत. आणि गेल्या कित्येक वर्षांपासून सर्व सोनोग्राफी सेंटर्सच्या तपासण्या ह्या PCPNDT नियंत्रण अधिकाऱ्यांकडून होत आहेत. त्याच्यामुळे उलट मुलींची संख्याही वाढत चालली आहे. सोनोग्राफी सेंटर्स हे गर्भपाताला मदत करतात किंवा त्यांना उत्तेजन देतात, हे सगळे आरोप यांना मी सहमत नाही. खरं पाहायचं तर सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी, रुटीन सोनोग्राफी, कलर डॉपलर्स आणि इतर पद्धतीच्या सोनोग्राफीज ह्या होत असतात आणि त्यांच्याकडे गर्भपाताच्या परमिशन्स आणि सुविधा ह्या कधीच नसतात. त्याच्यामुळे गर्भपात जर करायचा असेल तर हा सल्ला हा स्त्रीरोग तज्ज्ञांकडूनच दिला जातो. कलर डॉपलर हे एक प्रगत सोनोग्राफी तंत्र असून ह्याच्यात रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांतील अडथळे ह्याची तपासणी केली जाते. जसं आपण बघितलं तर मानेकडून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आपल्याला तपासता येतात, त्यातील अडथळे आपल्याला शोधता येतात. पोटातील रक्तवाहिन्या, किडनीचा रक्तप्रवाह, पायाकडे जाणारा रक्तप्रवाह, त्याच्यात कुठे काही अडथळा निर्माण झाला आहे का, जसं रक्ताच्या गाठी होतात त्याच्याबद्दल आपल्याला तपासणी करता येते. व्हेरिकोज व्हेन जे आहे, व्हेरिकोसिटीज आपल्याला रक्तवाहिन्यांची, पायाच्या रक्तवाहिन्यांची आपल्याला तपासता येते. यानंतर गर्भपणामध्ये एका बाळाला जाणारा रक्तपुरवठा आपण तपासू शकतो, जेणेकरून त्या बाळाचा रक्तप्रवाह जर व्यवस्थित असेल तर बाळाची ग्रोथ चांगली होते आणि डिलिव्हरीला पुढे प्रॉब्लेम येत नाहीत. जर बाळाचा रक्तप्रवाह कमी झाला तर बाळ दगावण्याचे चान्सेस असतात. हे आपण सोनोग्राफीमध्ये शोधून काढल्यानंतर बाळाचं पुढचं मॉनिटरिंग आणि प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीच्या डिसिजन्स होतात. त्याच्यामुळे कलर डॉपलर हा अतिशय महत्त्वाचा तपास आहे. तो पूर्ण शरीरासाठी केला जातो आणि त्याच्या अचूक निदानानंतरच आपल्याला चांगली ट्रीटमेंट ही मिळू शकते. इनफर्टिलिटी पेशंटमध्ये ओव्ह्युलेशन स्टडी म्हणजे फॉलिक्युलर मॉनिटरिंग नावाचं एक अतिशय महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन असतं, जे सोनोग्राफीद्वारे केलं जातं. त्यात मी निष्णात असल्यामुळे यूट्यूबवर फॉलिक्युलर मॉनिटरिंग नावाचा एक व्हिडिओ आहे, ज्यात मी फॉलिक्युलर मॉनिटरिंग कसं करावं हे रेडिओलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट आणि इतर तज्ज्ञांना मी गायडन्स केलेलं आहे. आणि ह्या माझ्या यूट्यूब टॉकला जवळपास 1 लाखाच्या वर व्ह्यूज आहेत आणि देशातील आणि विदेशातील अनेक व्यक्ती मला फोन करून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारतात आणि त्यांच्या प्रश्नांचं निरसन मी करत असते. महिलांसाठी मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे मॅमोग्राफी नावाचं जे इन्व्हेस्टिगेशन होतं, हे एक असं इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याच्यात आपण एक्सरे आणि सोनोग्राफी करून आपल्या स्तनांमधल्या बारीक गाठी ह्या शोधून काढतो. ज्या आपल्याला हाताला पण लागत नाही अशा गाठी आपण शोधून काढतो आणि ह्या गाठी जर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कॅन्सरच्या निघाल्या तर त्याचं अचूक निदान होऊन लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. म्हणून वय वर्ष 40 नंतर प्रत्येक स्त्रीने दरवर्षी एकदा तरी मॅमोग्राफी हा तपास करायला पाहिजे. हे अमेरिकन गाईडलाईन्स आहेत. बऱ्याच भारतीय महिलांना स्तनामध्ये असलेली गाठ सांगण्याचा सुद्धा संकोच वाटतो आणि मग ती गाठ लपवली की तो आजार वाढत जातो. अशा परिस्थितीत जर एखाद्याला स्तनाची गाठ हाताला लागत असली किंवा निप्पलमधून
पाणी येत असलं, रक्त येत असलं, हिरवं पाणी येत असलं तर अशावेळी जवळच्या एखाद्या डॉक्टरला सांगणं, महिला डॉक्टरला सांगणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याहून पलीकडे जाऊन जर तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्याशी बोललात, माझ्याशी ह्या गोष्टी डिस्कस केल्या तर आपल्याला मी योग्य ते मार्गदर्शन करू शकते आणि योग्य त्या तपासण्याही आपण करू शकतो. अगदी लहानपणापासून शालेय जीवनापासूनच वेगळ्या वेगळ्या नृत्य स्पर्धांमध्ये मी पारितोषिकही पटकवली आहेत. माय महानगर मानिनीच्या सर्व महिला प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा. मला आपल्या सर्व महिला भगिनींना सांगावेसे वाटते की आपल्या आरोग्याची काळजी घ्या, शारीरिक बरोबर मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या, आनंदी राहा, नियमितपणे शरीराची वेगळ्या वेगळ्या तपासण्या करा आणि जर कुणाला काहीही शंका असेल तर कधीही मला भेटा आणि अधिक मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावर कधीही मला संपर्क करा आणि माझं मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.